आमची नाही गाडी चालवणार. तर काय इथं कचरा करायचा नाही बिलकुलच. तर मित्रांनो आपलं हे खाली पडलेलं तर आता हे जरा तिथे जाऊ आणि डस्टबिनमध्ये टाकू. मित्रांनो हे आहे रोलर कोस्टर. तर आता हे बघा तिथे मग दुसरं आपण बघूया पुढं काय काय. आवाज कमी असेल ना? कसं वाटलं तुला? लय भारी वाटलं, लय भारी. हॅलो गाइस, गुड मॉर्निंग. माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. सकाळ झाली, प्रणव उठला आणि गोदड्यांच्या घड्या घालत सुटला. तर मित्रांनो आता आपल्याला घालायच्या गोदड्यांच्या घड्या. तर हे बघू लागतात एवढा बोचका आमच्या अंगावरती दिला आहे आजीनी. आजी म्हणले यांच्या घड्या घाल आणि मग जरा बटर बिटर खा चहा सोबत. तर मित्रांनो चला फर्स्ट ऑफ ऑल ह्यांच्या घड्या घालून घेऊया. मला नाही बाबा एवढं काय, ते तिकडे सिग्मा बळ बसलाय. सिग्मा गली चलो. काय तुम्ही बघू शकता बाबा एवढं आपण केलंय. हे गोदडी राहिल्या. चला तिला पण चांगल्या घड्या घातल्यात, मस्त. थांबू हा थँक्यू. मस्त काम केलं आज. तर मित्रांनो आज काही ते सरप्राईज आहे पण ते तुम्हाला लगेच नाही सांगणार मी. ते तुम्हाला ब्लॉगच्या एंडिंगला कळेल. चला आता एवढं सगळं गोदड्यांच्या घड्या घातल्यात तर खूप थकलोय आणि ते थकवा तुम्हाला जाणवतच असेल. तर आता सध्या जाऊया बघूया. आजीने चहा आणि मी बटर आणलात मग अशी. तर जरा चहा बटर खाऊया आणि मग पेट पूजन काम दुजा करून नाही. जे नाश्ता ते वेगळा असतो, हे फक्त थोडं सिम्पली. चला बघूया चहा बटर आणून. तसं मला टेंगूल आले डोक्याला. रात्री फुटबॉल खेळत होतो. टेंगे आले. टेंगे रात्री खेळलो फुटबॉल. ते फायनल नसतं का, टपक्यानं वरतीच लागलं टाकायला. आणि देखो थोडं चहा. आज काय आहे म्हणजे मस्त नाश्त्यासाठी वांग वांगा वांगा चहा नाश्त्याला वांग नाही, नाश्त्याला छान खाली. नाश्त्याला छान का रे म्हणलं. नाश्त्याला वांग बनवते. नाश्त्याला पोहे असते, उपीट असते, वेगळे वेगळे असतात प्रकार. तरी म्हणलो आज काल उपीट बनवलेलं आजीने. उपमा खाल्ल्याला भारी वाटलेला. दणका ताटिली दणका ताटिली बुंबा. चला जाऊया काही तर खाऊ जरा. जसं की तुमच्या सर्वांना सांगितलं आज कुठेतरी धमाकेदार जागेवरती जाणार आहे आपण. चिकन म्हणून घेतलंय, चिकन बदललंय कपडे. आणि मित्रांनो आज आपण चाललोय मस्त आपू घरला. तर मित्रांनो आपू घरला जायचं आहे आणि पूर्ण बूम बाम करून टाकायचं आहे. तर मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल आम्ही लोक आता रिक्षामध्ये बसलो आहे आणि आपण मस्त गाडीला तेल चालू केली आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे अप्पूघरला. तर अप्पूघरला का जायचं आहे कारण की तिथं आहे खूप साऱ्या राईड्स. राईड्स करण्यासाठी तर आपल्याला जावंच लागते. तर मित्रांनो चला तर असंच माझ्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत. हा ब्लॉग खूप धमाकेदार होणार आहे. तर चलो. कसं वाटतंय चिके? चांगलं वाटतंय. भारी. तुला कसं वाटतंय? मला पण भारी वाटतंय. तर काय आता आपण चाललेलो मस्त रावेत मधून. त्या मित्रांनो रावेत मधून चाललेलो ते एकदा पुढचा व्ह्यू चेक करा येण्या बाजूचा आधी. कारण की एवढ्या भारी रावेतचे जे काय बोलते रस्ते आहे ना आणि बरं बिल्डिंगा पण खूप सारे आहे. नवीन ब्रिज आहे नाही तर मित्रांनो हे नवीन ब्रिज शक्ती भक्ती निघतो डायरेक्ट. चला या ब्रिजने तर आपल्याला जायचंय.
होतो तर इथे एक बाबा होते, त्यांनी आपल्याला आता पार्किंगची पावती फाडली आहे, जी की आपल्याला पडली 40 रुपीज रिक्षाचे. आणि जर तुम्ही इथं आले तर टू व्हीलरवरती तर त्याचे तुम्हाला 20 रुपीज पडेल. तर मित्रांनो हे घ्यायलाच लागणार तुम्हाला पावती, नाहीतर मग तुम्हाला इथं पार्किंगसाठी जागा नाही. तर हेच एवढं बघू शकतात, खूप सारी मोठी स्पेस आहे गाड्यांसाठी. आणि तसे तर खूप लोक इथं आले आहे आणि खूप छान पार्किंग आहे. जसं की तुम्ही बघू शकतात, झाडांनी घेरलेली आहे पुणे, म्हणजे तुमच्या गाडीला कधीच ऊन नाही लागणार. जर तुम्ही मध्ये पार्क केली गाडी तर शक्यतो ऊन लागू शकतं, म्हणून मी सांगतो बाजूलाच लावा. तर चलो आता बघूया कधी उघडते आणि मग आज जाऊया आणि चिकन आपण बूम बाम करून टाकूया. सो लेट्स गो. तर फर्स्ट तर मित्रांनो आता आपण आलो होतो मस्त अप्पू घरला. अप्पू घरला आलो तिथं आपण गार्डला विचारलं तिकीट कुठून घ्यायचं, तर तिकीट काउंटर आमच्या पाठीमागं आहे. आणि जसं की आता आपण तिथं जाऊया आणि विचारूया त्यांना कोणच्या राईडचे किती पैसे आहे. तिथं बोर्डवरती लिहिलं आहे. तर चला जाऊया बघूया किती पॅकेज. आता आपण आलो अप्पूघरच्या एंट्रन्सवरती. त्या एंट्रन्सवरती आलो, खूप भारी एंट्रन्स आहे. जसं की तुम्ही बघू शकता. आता आपण बँड घेतला आहे आणि हे बघा हे पण त्यांनी काहीतरी दिलंय. तर आता आपल्याला जायचं आहे आतमध्ये. चलो तुम्ही बघू शकता फायनल आता एंटर झालोय आणि तिकडे आहे धडक गाडी. तर धडक गाडी हे सगळं आपल्याला इथून करायला भेटणार आहे. तर चला सध्या जाऊया आणि बघूया काय. तर मित्रांनो आता आपण बसणार आहे अप्पू एक्सप्रेस मध्ये. तर मित्रांनो अप्पू एक्सप्रेस आमच्या पाठीमागच आहे. तर मित्रांनो आता आपल्याला बसायचं आहे अप्पू एक्सप्रेस मध्ये. खूप छान अशी ती रेल्वे आहे. चिक्क्या आणि मी बसलेलो याच्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता खूप छान वाटत आहे. आणि आता ही रेल्वे दोनदा हे दुसऱ्यांदा चाललंय तर खूप छान वाटतंय. आणि तुम्ही बघू शकता अशी काय सिनेरी आहे. फायनली ही राईड आहे ती की बंद झाली आहे आणि आता आपल्याला उतरायचं आहे खाली. तर हे बघू शकता तिथं गाणं पण वाजतं, खूप छान आहे, असं आवडलं, खूप इंटरेस्टिंग आहे. आता उतरायला लागेल आपल्याला. खूप छान आहे अप्पा, खूप आवडली मला ही रेल्वे नाही अप्पू एक्सप्रेस खूप छान आहे. ही फिरती पण 2 राऊंड, तर तुम्ही याच्यामध्ये तुमचे पैसे स्पेंड करू शकता. मित्रांनो आता आपण बसणार आहे गंमत फिरकी मध्ये. आता बघूया ह्या काय बोलतात ह्या जो आहे गंमत फिरकी, गंमत गिरकी. तर मित्रांनो आपण लोक गंमत गिरकीवरती आलेलो त्या काकांकडे. ते म्हणले एक 3 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी आहे. तर मित्रांनो इथं मोठ्यांचे सगळे राईड आहे, ही राईड तुम्ही करू नाही शकत. आता आपण धडक गाडी कडला. तर गाईस आता आपण जाऊया धडक गाडीकडे. आता धडक गाडी गेली तर चला. आता होईल रेड गाडी घे. मित्रांनो आता आपण बसलो आहे मस्त धडक गाडीमध्ये. ते बघू कशी चालते धडक गाडी, तसं मला खूप आवडतं. कारण की पहिल्यांदा चालू आहे, वेगळीच फिलिंग येते अंगामध्ये. अय्यो काय करता. किती टाइम आपण बघितलं जायचं आता आमची नाही गाडी चालू नाही चालू ह्यांना एवढं धडकवलं ना मी. हे लोक दुम दाबाके पळत होते नुसतं असे धप करत. मी तर लय वाला धडकवले म्हणून ही लोक लय चिडले. चला अरे अडकत होती ती गाडी मध्ये. मित्रांनो तुम्ही जर धडक गाडी खेळून आले तर धडक गाडीच्या नंतर तुम्हाला खूपच भूक लागली असेल किंवा थोडाफार नाश्ता करायचा असेल तर इथं नक्कीच विजिट करा. खूप छान आहे आणि इथं तुम्हाला जे पाहिजे ते भेटेल. मिसळ, वडापाव,
पावभाजी हे सगळं अवेलेबल आहे, तर प्लीज या आणि खाऊन जा. कोकम सरबत आणि आता आपण घेतलंय पाण्याची बॉटल, कोकम सरबत आणि निंबू सरबत. तर आता आम्ही दोघं कोकम सरबत पितो, काका पित होते निंबू सरबत. तर मित्रांनो आता आपण सगळे हे पिऊया आणि मग पुढच्या राईड्स एन्जॉय करायला जाऊया. तर चला. मित्रांनो तुम्ही बघू शकतात माझ्या पाठीमागे आहे अप्पू कोलंबस. ही राईड खूप डेंजर आहे आणि बारीक मुलांसाठी ही खूप डेंजर आहे. तर मित्रांनो ही अशी वरती जातील खाली येते आणि पोटामध्ये कसं तरी होतं. तर मित्रांनो मला ही खूप राईड आवडली. तर मित्रांनो ह्या राईडमध्ये तुम्ही तुमचे पैसे स्पेंड करू शकता. तर मित्रांनो आता आपल्याला खेळतं आहे 12T सिनेमॅटिक. चलो. तर काय तिथं कचरा करायचं नाही बिलकुलच. तर मित्रांनो आपलं हे खाली पडलेलं, तर आता हे जरा तिथे जाऊ आणि डस्टबिनमध्ये टाकू. दस माझं पण दस. रोलर कोस्टर असं खूप छान आहे आणि मित्रांनो असं वरती हलवून येते तर खाली आत झपक्यानं ब्रेक सोडून देते. अशी ती फिरती गोल आणि परत टर्न घालून. किती राऊंड मारले? असे तर आम्ही 3 किंवा 4 राऊंड मारले. खूप छान आहे. तर तुम्ही ह्याच्यामध्ये पण पैसे स्पेंड करू शकता. तर चला. माहिती नाही गाइडेड कार. चलो. कसं वाटलं? एकदम भारी आहे आणि खूप छान आहे. हे तुम्हाला पूर्ण टर्न मोठावाला मारून येणार आणि खूप छान आहे. गाईड
असं काय जास्त नाही आपल्याला आवडलं तर तुम्ही शक्य त्याच्यात पैसे स्पेंड बिलकुल नका करू, कारण की राईड खूप बकवास होती. तर आता पुढच्या राईडवर आता बघू ती कशी. आले तर ह्या राईडमध्ये 2 किंवा एक 15-20 जणच बसू शकतात. जर 2 जण असले तर तुम्ही बसू नाही शकत, तर म्हणून वेट करायला लागेल तुम्हाला. इथं आले तर या तुम्हाला जर वाटलंच तर. आणि प्लीज पेक्षा कमी जण जर असले तर ही राईड करून नाही देत. त्या मित्रांनो जर तुम्हाला आवडले तुम्ही करा, नाही आवडले तर नका करू. मेरी कप आहे, खूप छान आहे. तर तुम्ही जर इथं आले मेरी कपच्या जागेवर तर तुम्ही इथं तुमचे पैसे स्पेंड करू शकता. खूप चांगले आहे. तर चला पुढे जाऊ आता भूत बंगल्यामध्ये. चल हा भूत बंगला आमच्या पाठीमागे. तर आता आपण ह्याच्यामध्ये जाणार आहे, बघूया कसं आहे आणि मग मस्त तुम्हाला पण दाखवतो ना. तर चलो मेरी जान. आवाज कमी असं ना. काहीच नाही, अरे काहीच नाही, फक्त मुंडके हलते ते, दगड कोसळते ते आणि भुवा काही फिल्म आली काय. व्हॉट द हेल इज हॅपनिंग. काहीच तसं मजाच नाही आली बिलकुलच. तर म्हणून तुम्ही इथं तुम्हाला वाटलंच तर जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये स्पेंड करू शकता पैसे. नाही तर मित्रांनो नका करू भाई. असलं बोर झालं ना मला, असे डोके चल भाई साप कचकट डोक्यात घेतले. तर म्हणून तुमच्यावरती येते. तर काय आता आपण काढलं आहे गो कार्टचे तिकीट. तर ह्या गो कार्टच्या तिकीटमध्ये आपल्याला भेटणार आहे 3 राऊंड. आणि मित्रांनो हे तिकीट आहे 200 रुपयाचं आणि खूप छान अशी गो कार्ट आहे. स्पीड पण खूप सारी पकडती. तर मित्रांनो मी लय रिक्वेस्ट केली काकांनी म्हणले जाऊन आण, तिकडे खिडकी आहे, त्या खिडकीवर नाही का बाबांनी मला हे तिकीट दिलं जे मला 200चं पडलं. 3 राऊंड पडतात आणि खूप स्पीडवाली बाईक गाडी आहे. चला जाऊन आलं. हा बरोबर आहे, पण एक राऊंड मला व्हिडिओ कसं वाटलं तुला? लय भारी वाटलं, लय भारी. सर निघाले एक्सपिरियन्स सांग तुझं. तर मित्रांनो गो कार्ट कसं खूप वाटलं? छान वाटत होतं. हे गो कार्ट असली भारी आहे ना. तर मित्रांनो टर्नच्या टायमाला अशी रेस झाला असली भारी वाटली ना मित्रांनो ही गो कार्ट. मला तर असं वाटतं 1-2दा अजून करा, पण नाही मित्रांनो खूप छान अशी गो कार्ट आहे. तुम्ही पण नक्कीच अप्पू करला गो कार्ट करूनच जावा. खूप छान आहे भाई साहब. जन्नत नसीब हो गई मुझे आज. चलो तर मित्रांनो आता खात होता आईस्क्रीम खात होता. आता बघू आपण कोणच्या राईड राहिल्यात ते कवर करू आणि मग मस्त आपल्या घरला निघू. तर चला. ह्याच्यात कोण? तर मित्रांनो फायनली अप्पूघर फिरून आलो. खूप छान वाटलं अप्पूघरला गेलो. खूप साऱ्या राईड्स केल्या, असलं भारी वाटलं. तर मित्रांनो तीच अप्पूघरला गेलो आणि मी तुम्हाला हे सांगतोय
की अप्पूवरला तुम्ही तुमचे पैसे स्पेंड करू शकतात. पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे, तुम्ही कधी पण ते काय बोलतात पॅक भेटतं ते घेऊ नका. पॅकेज तर त्याच्या जागी तुम्ही घ्या तिकीट्समध्ये तुमचे राईड पण होईल आणि तुम्ही अनलिमिटेड टाईम करू शकतात. त्या मित्रांनो खूप छान वाटलं, धडक गाडी खेळली, F1 खेळली, खूप छान वाटलं, असलं मज्जा आली ना मित्रांनो. तर तुम्ही पण स्पेंड करू शकता पैसे. तर मित्रांनो जावा, स्पेंड करा पैसे, मज्जा करा, मस्ती करा आणि तिथे तुम्ही करू शकता पिकनिक. तर मित्रांनो पिकनिकसाठी ते खूप छान ठिकाण आहे, त्याच्याच बाजूला आहे वॉटर पार्कमध्ये जा आणि नक्कीच विजिट करा या सगळ्याला. आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसा वाटलं तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनल करा सबस्क्राईब, लाईक, शेअर ठोकूनच टाका. आणि अशाच नवीन ब्लॉगमध्ये भेटतो तर तुमच्या सर्वांना आता माझ्याकडून सी यू बाटवा टाटू.